सिहोरा क्षेत्र में बारिश नहीं होने से किसान परेशान थे। बुआई का काम भी ठप्प पड़ा है, लेकिन किसानों के वरदान माने जाने वाले चांदपुर जलाशय भरा हुआ है, जिसमें रबी फसल को पानी देने के लिए 24 फीट पानी शेष है। तो वहीं तुमसर में हुई पानी वापर संस्था की बैठक में 20 जुलाई को पानी छोड़ने का निर्णय अभियंता गंगाधर हटवार की अध्यक्षता में लिया गया था, लेकिन इस क्षेत्र में बारिश जोर नहीं पकड़ रही, जिस कारण धान लगाने का कार्य रुका हुआ है। इस कारण भी किसानों में संकट आ गया है। आपको बता दें कि तुमसर मोहाड़ी विधानसभा के विधायक राजू कारेमोरे ने किसानों की समस्या को ध्यान में रखते हुए 15 जुलाई को चांदपुर का पानी कैनल के माध्यम से छोड़ा गया है, जिससे किसानों के चेहरे पर मुस्कान देखने को मिली है। इस मौके पर विधायक राजू कारेमोरे, पाटबंधारे विभाग सिहोरा शाखा के कनिष्ठ अभियंता शुभम चिमनकर, अमोल कुंभलकर, राजेंद्र बघेले आदि मौजूद थे। त्या रस्त्याचे काम अंदाजे 1 ते 1.5 महिन्यात सुरू होईल। तो रस्ता 11 किलोमीटरचा रस्ता आहे आणि सर्व त्याच्या सिमेंटीकरण होणार आहे आणि R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट या हेडखाली तो रस्ता आपल्याला मिळालेला आहे। तो टोटल सिमेंट रस्ता आहे। आता त्याची टेंडरची प्रक्रिया सुरू आहे। टेंडर प्रक्रिया झाला का त्याच्या कामाला सुरुवात होईल। त्याच्या मिळून आपल्या विधानसभा क्षेत्राला 45 किलोमीटरचे आपला सिमेंटचे रस्ते मिळालेले आहेत आणि ते सर्वच आपला कामं या पावसाळ्याचा सुरू होतील। जे महत्त्वाचे खराब झालेले रस्ते होते आणि महत्त्वाची दरवड होती, या रस्त्याला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे। मागील 5 वर्षापासून याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, परंतु हा 5 वर्षाच्या काळामध्ये 2 वर्ष कोरोनामध्ये गेले। आता शासनाने लाडकी बहीण ही योजना आपला म्हणजे नवीन योजना आली आहे, त्या ठिकाणी खूप पैसा खर्च होत आहे। त्याच्यामुळे काही आपला काम राहिलेले आहेत। त्यापैकी चांदपूरचा एक काम आहे। मधातल्या 15-20 दिवसाच्या पूर्वी सन्माननीय अध्यक्ष देवचंदजी ठाकरे साहेब यांच्यासोबत आम्ही 5-6 लोकांचा शिष्टमंडळ, प्रफुल्लभाई पटेल साहेब, आपला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना एक कॉरिडॉर निर्माण करायचा म्हणून 250 करोडचा प्रोजेक्ट दिला होता। ते म्हणतात की एवढा निधी उपलब्ध होणार नाही, काहीतरी निधी उपलब्ध होईल। त्यानंतर आम्ही 50 करोडचा एक प्रपोजल दिला होता, परंतु शासनाला आपला निधीच्या अभावी काही अडचणी असल्यामुळे तो आपला मंजूर झालेला नाही। त्या ठिकाणी इथला डेव्हलपमेंट, इथले रस्ते, भक्त निवास, आजूबाजूचे भक्त निवास हे सर्व आपला कामं घेतलेले होते। त्याच्यामुळे आपला पर्यटनाला संधी, सामान्य आपला लोकांना यात्रेला संधी आणि आपला सर्व गड किल्ले वगैरे, आपला गायमुख वगैरे, देवस्थान वगैरे सर्व त्याच्यात कव्हर केलेला होता। पण निधीच्या काही अडचणीमुळे झाला नाही, पण भविष्यात ते काम पक्के होतील। एमटीडीसीने त्याच्या टेंडर काढलेला आहे। आता टेंडर प्रक्रियेचा काय झाला हा विचारावा लागेल। बाकी ते एमटीडीसी आपलं त्याच्याकडे प्रयत्न करत आहे का त्यांना कॉन्ट्रॅक्टर मिळाला पाहिजे आणि ते चालवलं पाहिजे। कारा न्यूज के लिए अभिषेक भटनागर की रिपोर्ट। सनशाइन इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं सनशाइन इंफ्रा 7 मौजा खरसोली में। भरोसा अपनों पर, भरोसा अपने निवेश पर। NMRDA सैंक्शन विद RL प्लॉट्स फॉर सेल। नैसर्गिक सुंदरता के बीच होगा अब आपका अपना घर, वह भी ढेरों सुविधाओं के साथ। हमारी विशेषताएं: ओपन स्पेस वॉल कंपाउंड, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट, ट्री प्लांटेशन, एंटायर लेआउट, नियरेस्ट लोकेशन। लेआउट से मात्र 6 किलोमीटर की दूरी पर मिहान, 10 मिनट की दूरी पर पोदार और SS इंटरनेशनल स्कूल, 1.5 किलोमीटर की दूरी पर आउटर रिंग रोड। अप टू 70% बैंक फाइनेंस अवेलेबल। फॉर मोर बुकिंग कॉन्टैक्ट मिस्टर खुशाल, डायरेक्टर, 9371436010। आवर ऑफिस एड्रेस: प्लॉट नंबर 2021, जोगी नगर, रिंग रोड, शताब्दी स्क्वायर, बिसाइड अथर्व टायर, नागपुर।